नमस्कार, आपण पाहत आहात रेडिओ मराठी. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथेवर आधारित सिनेमा छावा यशाची नवनवीन शिखर सर करत आहे. अभिनेता विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. विकी कौशलनं आपल्या मेहनतीच्या आणि अभिनयाच्या जोरावर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर जिवंतच केली आहे. अख्खा देश शंभू राजेंच्या रूपाने विकी कौशलला पाहतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जर विक्की छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी निवडले गेले नसते तर कोणत्या अभिनेत्यानं ही भूमिका साकारली असती, हा प्रश्न अनेकांना पडतो. पण एक गोष्ट तुम्हाला माहित आहे का? गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक बातमी येते आणि ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणाऱ्या आणि आपल्या अभिनयानं सर्वांना मुजरा करायला भाग पाडणाऱ्या विकी कौशल या चित्रपटासाठी पहिली पसंती कधीच नव्हता. आश्चर्य वाटेल ना, पण हे खरं आहे का? मग दिग्दर्शकाची पहिली पसंती कोण होती? काय सांगते ही बातमी? तर असं सांगितलं जातंय की छावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी विकी कौशल निर्मात्यांची आणि दिग्दर्शकाची पहिली पसंती कधीच नव्हता. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू पहिली पसंती होता, अशा बातम्या सर्वत्र येत आहेत. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सुरुवातीलाच महेश बाबू यांच्याशी संपर्क साधला होता, पण महेश बाबूंनी यामध्ये फारसा रस दाखवला नाही आणि म्हणूनच लक्ष्मण उतेकर यांनी विकी कौशलशी संपर्क साधला आणि विकीनं तात्काळ आपला होकार कळवला, असं या बातम्यांमध्ये म्हटलं जातंय. पण या बातम्या खऱ्या नसल्याचं लक्ष्मण उतेकर यांनी स्पष्ट केलंय. उतेकर यांनी आधीच खुलासा केला आहे की त्यांच्या मनात विकी कौशल व्यतिरिक्त छावामधील शक्तिशाली भूमिकेसाठी विकी कौशल शिवाय योग्य असा दुसरा कोणताही अभिनेता नव्हता. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारणारा विकी सर्वांच्या पसंतीत उतरला आहे. पण जर काही भूमिका खरोखरच महेश बाबू यांनी साकारली असती तर तुमची प्रतिक्रिया काय असती? नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि हो, रेडिओ मराठी या वाहिनीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका.